कसे तुम्ही सर्व? मस्त ना, मजेत ना? मी पण खूप छान आहे, मस्त आहे, मजेत आहे. तुम्हा सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्राची मोहिते. आपल्याला इथे रिक्षामधून बसून जायचं आहे, तर आजचा व्हिडिओ हा त्याच्यासाठीच असणार आहे. मी आणि निर्वी चालले, ठीक आहे. सो दोघीच चाललोय चैत्यभूमीला. तो चला, सो आता आपण आलो तिकीट काउंटरला. तिकीट काढूया आणि त्यानंतर जाऊया, ठीक आहे. सो चला, काउंटरला तिकीट काढून आपल्याला अक्षताने दिलेले आणि आम्ही डायरेक्ट प्लॅटफॉर्मला गेलेलो होतो. प्लॅटफॉर्मला गेलो आणि इथे बघू शकता, इथे अक्षता आहे आणि हिनेच मला तिकीट काढून दिलेलं आहे बिचारीने. ही निर्वी प्लॅटफॉर्मला, तर ही अक्षता आहे, हसते. अगं ही काय अशी करतेस म्हणून. आता वर्टिकल आहे त्याच्यामुळे एवढं नाही. आणि त्यानंतर डिरेक्टली आम्ही तिथून उतरल्यानंतर आम्हाला ट्रेन मिळाली आणि ट्रेनमध्ये बसलो आम्ही. आणि ठाण्याला बघू शकता इतकी गर्दी होती, तरी आम्ही प्लॅटफॉर्मला खाली उतरलो आणि लगेचच आम्हाला ट्रेन मिळाली आणि आम्ही चढलो देखील. निर्वीला 4th सीटला बसायला मिळाला, पण मी स्टँडिंगलाच होते, कारण की घाटकोपर येईपर्यंत आपल्याला ना थांबायचं होतं, कारण की गर्दी खूप असल्या कारणाने बसून मिळालं नसतं. आणि त्यानंतर घाटकोपरला खाली झाली थोडी ट्रेन आणि हिला बायाला डुलक्या यायला लागल्या. म्हटलं आता काय खरं नाही, जर दादर आलं तर मला एवढा प्रवास सगळा तिला उतरून घ्यावा लागेल, पण नाही. नंतर ती जागी झाली, थोडंसं उतरून घेतलं आणि नंतर खाली येऊन आम्ही आता डायरेक्ट बाहेरच येऊन व्हिडिओ हे केलं चैत्यभूमीकडे जायसाठी, निघण्यासाठी. तर बघू शकता सगळेजण येतात पाठीमागे. खूप रश होती असं म्हणायला गेलं, पण त्या मानाने तेवढी नव्हती जेवढी आज मी निघाले होते, तर तेवढी नव्हती. तर आपण इकडे चाललेलो आहोत, बघू शकता. येते मी चुकीच्या मार्गाने, म्हणजे शिवाजी पार्कच्या चैत्यभूमीकडे. आता जवळच आहे, 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. बघू आता चालून एवढं असं काय आज वाटलेलं नाही आहे, बट ठीक आहे, बरं वाटलं छान येण्यापर्यंत. सगळे इकडे याच्यामध्ये आहेत, तैनात आहेत सगळे समता सैनिक दलवाले, सगळे आपले गार्ड्स आहेत तिथे उभं असतील. त्याचप्रमाणे पोलिसांची पण सुरक्षा खूप छान रीतीने आहे. सगळ्याच बाजूने सगळ्याच गोष्टींचा विचारपूर्वक केलेला आहे. आणि लोक आजपासून काय, म्हणजे डिसेंबर महिना निघाला की सुरुवात होते 6 डिसेंबरला बाबासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी. तर सगळे तिथे तैनात आहेत आणि आपण देखील चाललो. सो बघूया. सो बघू शकता इथे हा जो गेट दिसतो संभाचा आपला. तर आलोय आपण फायनली चैत्यभूमीकडे आणि इकडे सगळे होर्डिंग्स लावलेले आहेत बाबासाहेबांचे. अशा या महामानवाला खरंच कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी मानवंदना. सो फायनली आपण चैत्यभूमीला आलेलो आहे. बघू शकता इथं दीप बाबा सगळ्यांचं चांगलं हो, मंगल हो. सो फायनली पोहोचलोय आपण. बाबांचं दर्शन. सो फायनली दर्शन झाले. आता आपण निघालोय घरी जायला. आता बघा दादरला तितकी गर्दी असणार आहे की विचारून सोय नाही. चढायला मिळत आहे की नाही ट्रेनमध्ये माहिती नाही, बट इकडचा परिसर म्हणाल तर खूप स्वच्छता साफसफाई चाललेली आहे इकडून. आणि याच ठिकाणहून दर्शनाची लाईन जी असते ती तैनात होते. अजून काम बरंचसं बाकी आहे इकडे करायचं, तेच चालू आहे सगळं. झाल्यानंतर बघा इकडे पाणी पण खूप हे झालेलं आहे, आटलेलं आहे सगळ्या गोष्टींचं, ठीक आहे. सो दर्शन तर मिळालं छानपैकी, मस्त. आणि आता निघतोय आपण. म्हणजे एक मोठं काम झालं माझं म्हणायला गेलं तर. खूप मला यायचं होतं 2-1 तारखेलाच, बट यायला जमलं नाही. सो आज आपण घेतलं फायनली दर्शन. निर्वी पण आहे माझ्याबरोबर, तिला घेऊनच आले. ते सगळे म्हणते बरोबर. सो चला.
तिकडे वरती जाऊन देणार नाही आहेत, सो ते बंद केले. हां ते बंद आहे राजा, आज नाही जाऊन देणार. नाही अगं येडे, तिथे सोडल्यानंतर लोक तिथेच बसतील ना जाऊन, त्याच्यामुळे नाही पाठवत तिकडे. बुट्टा मक्का खायचंय मॅडमला. किती जातात द्या हो मम्मी. अभिवादन करून झालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊन आलेलो आहोत. इकडे चालू ठीक आहे. सो निघतोय आता टायमिंग झालेला आहे, 5:45 होऊन गेलेले आहेत. आता ट्रेनला पण अशी गर्दी असणार आहे. बघू आता निर्भीचा आणि माझं कसं होतंय ते बघू. आता जाताना आता इथून सरळ चालत जायचं आणि तिकडून ट्रेन पकडायची ठाणा, मग डायरेक्ट ठाण्याला उतरायचं. इकडे पोलिसांचा पण बंदोबस्त खूप कडक आहे, बघू शकता. इथे समता सैनिक दलचे पण सर्व इकडे दलातले सगळे बटालियन इथे उभे आहेत. महिला मंडळ, महिला वर्ग देखील आहे इथे मोठ्या हिरारीने, बघू शकता. आता सिग्नल संपलेला आहे, सुटला आहे नाही सिग्नल. आता सिग्नल थांबल्यानंतर जाऊ मग. चलो दादर स्टेशनला आलोय आपण आता. इकडे खालून ब्रिजच्या खालून गेल्यानंतर वरती जाऊच आणि स्टेशनला गेल्यानंतर कळेल आपल्याला किती गर्दी येते. आणि पूर्णच पसीना झाला आहे. माझ्याबरोबर माझी मुलगी पण चालते बिचारी. झालं राजा, मी इथून वरती गेल्यानंतर आलो आपण. डन, आपण पोचलो स्टेशनला आणि आता चाललोय घरी जायसाठी. आणि इथे इतकी गर्दी होती, फुलांची वगैरे खूप होती. म्हणजे मी दुसऱ्या ठिकाणून आले, मला तरी असं वाटते मे बी, बिकॉज मगाशी खूप गर्दी होती, रश होती. आता मला इथून कुठून कसं जायचं आहे कळणार नाही. हे ब्रिजच्या खाली सगळे फ्रूट्स वगैरे सगळं सेल करणारे. फायनली ठाण्याला पोहोचलोय. आता ट्रेन लागले, ट्रेनमध्ये हळू उतरा. चालू गाव दे गेली तर गाव. दिवा आहे ना, दिवा पाहिजे पाठी चालली गर्दी काय. चालू झालं गाडी
पण जाऊन आलो 6 डिसेंबरच्या ऐवजी 4 डिसेंबरला जाऊन आलो. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जायचं होतं. बिकॉज 6 तारखेला तर जाणं शक्य नव्हतं, कारण की इतकी गर्दी असते आणि त्याच्याबरोबर निर्वीची उगाच तानातान झाली असती. आजच बघा ती किती पूर्ण थकले माझी निर्वी. म्हणायला गेलं तर ट्रेनचा प्रवास त्यात आणि इतकी गर्दी, पण तरी ती म्हणाली नाही मम्मी मी येणार म्हणून तुझ्याबरोबर. तर गेलो. फायनली दर्शन वगैरे झालं छानपैकी व्यवस्थित असं मस्त. आणि नंतर बीचवरती पण गेलो होतो. ट्रेनमधले एक एक किस्से म्हणाल तर इतके अनुभवी असतील ना, म्हणजे ट्रेनचा प्रवास म्हणाल तर बायका जरा देखील समजून घेत नाही किंवा कोणाला हे करून घेत नाही. जरा धक्का जरी लागला तरी लगेच भांडायच्या याच्यामध्येच असतात, कारण की कोणाचा राग कोणावर काढावा हा त्यांनाच कळत नसतं. त्याच्यामुळे त्यांना पण आपण बोलू शकत नाही, पण त्यांनी पण ॲडजस्ट करून घ्यायला पाहिजे होतं, हेच कळत नाही आहे. बट असो आपण कोणाला दोष देत नाही आहे इथे. आणि जातानाच आम्ही ठाण्याला म्हणायला गेलं तर मला ट्रेनचं तिकीट हे देखील अक्षताने काढून दिलं होतं. ती फर्स्ट स्टार्टिंगच्या याच्यामध्ये आहे व्हिडिओमध्ये. आणि त्यानंतर अजून एक किस्सा झाला की ट्रेनमध्ये आता मी उभी राहिलो. डोंबिवलीचीच ट्रेन पकडली मी. ठाणा पकडणार होती, पण म्हटलं अजून खूप उशीर झाला असं 8:30 वाजले असते मला यायला. त्यापेक्षा म्हटलं जी मिळाले आपल्याला ते घ्या आणि चला म्हटलं. तर डोंबिवली ट्रेन होती. डोंबिवली ट्रेनला एवढी गर्दी नव्हती फारशी, कारण की आम्ही पहिल्याच डब्यामध्ये होतो, त्याच्यामुळे एवढी गर्दी नसते. मिडलला आणि क्लासला खूप गर्दी असते. सो मी चढले त्याच्यामध्ये. निर्वी पण बसायला मिळालं असतं, पण बाहेरही यायला मिळालं नसतं, इतकी गर्दी असते. मला माहिती आहे, मी अपडाऊन करायची कॉलेजच्या टायमिंगला, त्याच्यामुळे प्रवास माहिती आहे ट्रेनचा मला. त्याच्यामुळे आणि दुसरी जी येणाऱ्या व्यक्ती आहे त्यांना उतरायचं आहे विक्रोळीला, पण त्यांचं काय तुम्ही कुठे उतरणार? तर मी म्हटलं ठाण्याला. मग तुम्ही इथे का थांबलाय? आतमध्ये जागा आहे ना भरपूर, तिकडे जाऊन बसा. म्हटलं नाही, मला नंतर बाहेर निघता आलं नसतं ठाण्यासाठी, त्याच्यामुळे मी इथे थांबले. कारण की ठाण्याला उतरायला अजिबात लिटरली देत नाही माणसं, डिरेक्टली चढायलाच बघतात, कारण की ते पण वैतागलेलं असतात, ट्रेन एक तर लेट असतात, तर त्याच्यामुळे. आणि ती म्हणते कशाला इथे पुढे येऊन उभं राहायचं, म्हणजे बसून येणार तुम्ही तिथे सीटवरती, आणि बसून आल्यानंतर मग तुम्हाला परत पहिलीच जागा पण पाहिजे, सीट पण पाहिजे पटकन तिकडे उतरण्यासाठी, तिथे रांगेमध्ये उभं राहण्यासाठी. घाटकोपर नाही येते तर ती लगेचच बाहेर आली, तिला विक्रोळीला उतरायचं होतं. तर तुम्ही थांबून घ्या ना, किंवा घाटकोपरच्या माणसांना पहिले उतरू द्या, त्यानंतर तुम्ही पुढे जा ना. आणि शेवटी त्या विंडोच्या इथेच गेल्यात, त्या दरवाजाच्या इथे, मग उगाच दुसऱ्याला बोलण्यात काही अर्थ नाही आहे. तिसरं म्हणजे आणखीन एक, तिकडून उतरलो आणि प्लॅटफॉर्म नंबर 8 आणि 9 मला काय कळलंच नाही, त्याच्यामुळे 8 नंबरच्या प्लॅटफॉर्मलाच आले, जिकडे ज्या मोठ्या अशा गाड्या जातात ना ट्रेनच्या आपल्या गावच्या, तर त्या यायला. मग परत मी म्हटलं आता म्हटलं ही ट्रेन सुटते, आता परत लेट होणार आहे. तर नाही, ट्रेन तीच लेट सुटली ज्या ट्रेनसाठी आम्ही परत वर गेलो प्लॅटफॉर्मला नंबरला 9ला आणि तिकडे चढलो. तर मग ही ट्रेन भेटली, पण 10-15 मिनटं पाहिजे तिथंच थांबली, नाही तर मी बरोबर 7:30 पर्यंत पोहोचले असते. आता वाजलेत 7:45 लिटरली म्हणायला गेलं तर. मग आणि पाय पण खूप दुखले, कारण की मी शूज नव्हते घालून गेले होते, तर पायाला पण चप्पल लावली, शू बाईट झालेले आहेत. तर त्याच्यामुळे तो म्हटलं तर जाऊ द्या, आता काय करणार, सँडलनी हे केलेलं आहे, दगा दिलेला आहे खूप मोठा. आणि दर्शन पण खूप छान झालं, अभिवादन करायला मिळालं. आणि सर्वात महत्त्वाची थिंग म्हणजे तर आम्ही लास्ट टाइम गेलो होतो मी हे आणि निर्वी, तर आम्हाला ना फोटोज वगैरे काढून दिले नाही. ह्या टायमाला व्हिडिओ थोडीशी भेटली मला करायला अभिवादन करताना, पण आतमध्ये सोडलं नव्हतं, जिकडे आपण ते म्हणजे पाया आपण गुडघ्यांवरती बसून 3 वेळा हे करतो तर ते करायला मिळालं नाही. फक्त बाहेरून असं गोल हे करताना दर्शन घ्यायला मिळालं आणि थोडीशी क्लिक पण मिळाली मला काढायला. पण खूप बरं वाटलं मला ह्या अर्थाने. गेल्या वर्षी पण गेलो होतो, म्हणजे असे लगभग 3-4 वर्ष मी सलग जाते, पण दर्शन म्हणाल तर 2 वर्ष चांगलं मिळालं होतं, कारण की समता सैनिक दलामध्ये आपली जी शाखा काम करत असते, तर प्रत्येक शाखेमधून 2-3 ज्याला उत्सुकता आहे, म्हणजे काम करण्याची संधी मिळत असते तिथे सेवा देण्यासाठी, तर प्रत्येक ह्याच्यामध्ये सेवा द्यायला. आणि तिकडे साफसफाईसाठी पण खूप जण, म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका त्यासाठी 68वा आपला महापरिनिर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेबांचा, तर त्यासाठी सेवा देणारी पण खूप सारी माणसं तिथे होती, मंडळी होती. आणि खूप स्वच्छ असं दादर तिकडे केलेलं आहे, छान आहे. पण आणि गर्दी पण तेवढीच होती म्हणायला गेलं तर. स्टेशन तर इतकं भरलं, आणि त्यातल्या त्यात आज बुधवार होता आणि उद्या आहे गुरुवार, त्याच्यामुळे ते पण घेण्यासाठी. आणि शुक्रवारी पण खूप गर्दी होती. तर उद्या तर आपल्या इथे असणारच आहे कॅन्डल मार्च आपल्या इथे,
5 डिसेंबरला रात्री 11 वाजता बाहेर आपल्याला स्तंभाजवळ जायचं. त्याचा तर आपला व्हिडिओ येईलच उद्याचा. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा. आणि खूप छान वाटलं, खूप बरं वाटलं. आणि ठरलं होतं 4-5 जणींना घेऊन जायचं किंवा एकत्र जायचं, बट ते कॅन्सल झालं. आणि इनमीन आम्ही दोघीच मायले की गेलो होतो दादरला आणि अभिवादन केलं बाबांना. आणि टिचकन असताना डोळ्यात पाणी आलं होतं, डोळे भरले होते अक्षरशः. जर त्या माणसांनी आपल्यासाठी म्हणायला गेलं तर आपल्यासाठीच म्हणता येणार, संपूर्ण समाजासाठी केलेलं आहे, सगळ्यांसाठी केलेले आहे. माझेच आहेत किंवा आमचेच आहेत असं म्हणता येणार नाही आहे, पण त्यांची जाण ठेवण्यासाठी किंवा त्यांना अभिवादन करण्यासाठी वर्षातून म्हणतात ना, माणूस एकदा निघून गेला ते फक्त काय आठवणी राहतात. आता आपण तर त्यावेळेस नव्हतो, पण ज्या गोष्टी आपल्या कानावर पडलेल्या आहेत, बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं तर त्याची जाण म्हणून आणि त्यांची ही म्हणून, म्हणजे एखाद्या स्त्रियांना म्हणजे आमच्या सर्वांना जो मान दिला आहे, सन्मान दिला आहे, अधिकार दिला आहे, तर त्याचं हे ठेवून गांभीर्य लक्षात घेता मी माझ्या निर्वीला आणि तिला देखील ह्या दिवसाचं महत्त्व सांगितलेलं आहे, काय आहे, कसं आहे, कशासाठी आपण जातो, ह्या सगळ्या गोष्टींची थोडीफार माहिती जी मला माहिती होती ती मी तिला देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच तिला घेऊन गेले होते. गेल्या वर्षी तर आम्ही नाही, हिला 2 वर्ष मी नेलीच नव्हती, हिला इथेच ठेवून गेले होते जाऊबाईंच्या इथे आणि आम्हीच गेलो होतो. तेव्हा पण आम्हाला 8-9 वाजले होते घरी यायला. ते लोकांनी आम्ही सकाळपासून गेलो होतो. तर असं हे होतं. तर ठीक आहे, मी इथेच हे करते, थांबवते. निर्वीला पण खूप भूक लागलेली आहे आणि मला पण तर तोंड हातपाय धुवून घेते मी आता आणि चहा वगैरे घेतो आणि थोडं जरा तरतरी वाटेल. त्यानंतर जेवण बनवायचं आणि त्यानंतर उद्या परत कामाला तर आपल्याला जायचंच आहे त्याच्यामुळे. तर ठीक आहे, सो चला बाय, भेटूया आपण नवीन एका ब्लॉगमध्ये उद्याच्या 5 डिसेंबरच्या. सो बाय, थँक्यू.